कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, ह्या ज्या डिझाईन्स आहेत या डिझाईन्स तू एकदम सो हे डिझाईन्स जे आहेत ना प्रीत, हे बघ, हे आपल्या व्हेन्यूचे काही डिझाईन्स आहेत, यातलं तू एक चॉईस कर, आपण त्याच्यानुसार लगेच तिकडे तयारीला लागूया। प्रीत, प्लीज। इट्स ओके। तू केलंयस ना फायनल? मग आता 11th आवरला चेंजेस कशाला? आणि तसंही खूप लेट झालंय, वी शुड गेट गोईंग। आय थिंक सो तुला फ्रेश होऊन व्हेन्यूवर पोचायचं ना? मी एक काम करतो, मारुती मामाला तुला घरी सोडायला सांगतो। अरे नाही नाही आदित्य, इट्स ओके, मी आणली आहे ना माझी कार। कम इन। त्यांना कशाला माझ्यामुळे उगाच त्रास? नो इश्यूज। सो तू पटकन घरी जा, फ्रेश हो आणि व्हेन्यूवर पोच, आम्ही पोचतोच। हो, आणि तसंही सॉरी, काय तुझं नाव ग? पारू। येस, पारू। पारू पण आहेच ना मदतीला? करशील ना मदत प्लीज? मला ऍक्च्युली आपल्या या इव्हेंटसाठी पारू हवी आहे तिथे मदत करण्यासाठी। चालेल ना आदित्य? मी हवं तर तसं आंटींशी बोलून घेते। काय ग पारू, येशील ना मला मदत करायला प्लीज? ठीक आहे। बेस्ट, ओके। काल त्या हिरोचा बँड वाजवलाय, आज तुझा नंबर। सॉरी, चला खूप लेट होतोय, मी निघते। हां, सी यू गाईज ॲट द व्हेन्यू। बाय आदित्य। या, सी यू। बाय प्रीत। बाय। प्रीतम, जे झालं ते झालं, सोडून दे। आजचा दिवस नवीन आहे, नव्याने सुरुवात करू। तू आईची माफी माग, तुलाही बरं वाटेल। चल 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 चल। हो, श्रीकांत, दिशा मनापासून काम करते हा। गुड। आई, आत येऊ? ये ना, बोल। प्रीतम, आई, आई एम सॉरी, मी चुकलोय, पण मी तुझाच मुलगा आहे ना, आणि तू लहानपणापासून घेतलंस ना यार समजून, तू आता पण केलं प्लीज। आई प्लीज एक लास्ट चान्स दे त्याला। बोल ना काहीतरी प्लीज, प्लीज बोल ना काहीतरी प्लीज। माझ्यातली आई कदाचित तुला माफ करेल, पण माझ्यातली स्त्री, तिचं काय करू?
आज मीच जर एका स्त्रीच्या चारित्र्यावर उठणाऱ्या बोटाला माफ केलं तर वेळ मला माफ करणार नाही. आई ये तू कार्यक्रमाच्या कामाला लागा हो. आणि आपल्या घरातल्या महत्वाच्या स्टाफला सोबत घे. आपलेच आहेत ते. हो चालेल. आणि प्रीतमला इथून घेऊन जा. आई 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 प्रीतम चल. प्लीज. गणू आपण घरी गेलो ना की मग तुला ना मस्तपैकी गुळ पोळी करून दे. तायडे मज्जा कधी येणार? कंटाळ येतोय. अरे लगेच कसं काही कंटाळा आला? अरे गणी आपण काही इथं मज्जा करायला आलोय बाय. अरे कार्यक्रम सुरू व्हायचा आहे अजून. थांब ना जरा. What the hell? इथे इतका मोठा इव्हेंट सुरू आहे आणि तुम्ही आरामात काय बसलात? आराम कसला करताय? झोप नाही झाली का काल रात्री? काय रे, लाज नाही वाटत इथे असं फुकट बसून राहायला? आणि हात नाही लावायचा त्या बिस्किट्सला. तुझ्यासाठी नाही येत ते. चला निघा, कामाला लागा. हो 1 सेकंड झालो इथं बसलोय आणि माझी ताईडी सकाळपासून इथं कामच करते. ए लिलीपुट, मुळात तू इथे आहेसच का? कोणी बोलवलेलं तुला इकडे? वेट वेट वेट, ओके. म्हणजे आता हा इकडे कामं करणार आणि मग नंतर आम्हीच बालमजूर कामावर ठेवले, लहान मुलांना कामावर राबवलं, असं काहीतरी सांगून आमची तक्रार करून काही करायचं वगैरे प्लॅन आहे का तुमचा? ओ उगल आणि म्हणून काही बी ऐकून घेत नसतोय आणि माझी ताईडी इथं सकाळपासून कामच करते. तुमच्याकडनं टून तटून इकडून तिकडून ऑर्डर देत सोडत नाही. आणि कधी काम करून माहित आहे का तुम्हाला? आणि तोंडाला आवर घाल. दिशा मॅडम मोठ्या आहेत ना असं बोलायचं का? खरं तेच बोलतोय की मी. पहिल्यांदा नाही हे लयंदा झाले. पहिल्यांदा ठीक आहे, दुसऱ्यांदा ठीक आहे. ही तर गणी बानं काय ताकीद दिली आठवत आहे ना? तू आधी दिशा मॅडमची माफी माग. मी नाही मागणार माफी. गणी आत्ताच्या आत्ता सारी म्हण त्यांना. मी नाही म्हणणार सारी. गणी तू म्हणतेस म्हणून म्हणतो सॉरी. सॉरी. गेस्ट आणि ऑडियन्स येतील, त्यांच्या खाण्यापिण्याचं बघा. चला निघा कामाला. निघा. ही दिशा कुठलंही काम उगाच करत नाही. आता तू बघच कसं आणखीन पुढे तुला तुझं नाक घासायला लावते की नाही. नाही तुला तुझ्या गावाला पळवून लावलं ना तर नाव दिशा नाही लावणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.